अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटाचा सामना करणारं हे आहे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव। मागील वर्षी अतिवृष्टी आणि पावसामुळे पुरामुळे गावात होत्याचं नव्हतं झालं। शेकडो शेतकऱ्यांची शेती खरडून गेली। त्याचाही मोबदला पुरेशा प्रमाणात या काथरगाव वासियांना मिळालेला नाही। आणि मागील वर्षात फेब्रुवारीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावातील शेतकऱ्यांचे त्याहीपेक्षा अतोच्या मोठे नुकसान झाले। आणि अशा परिस्थितीत पंचनामे झाले, सर्वे झाला, परंतु अजूनही संबंधित शेतकऱ्यांना पुरेशी आणि आवश्यक लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्यामुळे या गावातील शेतकरी महिला यांनी आज रोजी ग्रामपंचायत सरपंचासह जमिनीमध्ये गाळून घेण्याचा निर्णय घेतला। आणि यावेळेस जवळपास 9 पुरुष आणि 2 महिलांनी स्वतःला या ठिकाणी गाळून घेतले। काथरगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांना न्याय पाहिजे। असं कसं काथरगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे या गावामधील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही सन्मान्य सदस्य आणि गावातील नागरिक यांनी स्वतः आज रोजी इथं स्वतःला जमिनीमध्ये गाळून घेतलेला आहे। आणि गाळून घेतल्यामुळे निश्चितच या भागाची तीव्रता शासनाच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे। अशा परिस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, सरपंच पती आदी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी या ठिकाणी ज्यांनी स्वतःला गाळून घेतलाय त्या काथरगावच्या महिला सरपंच यांना विचारतो की आपण हा असा एवढा निर्णय का घेतला? कारण महसूल विभागाने जेव्हा पंचनामे केले तेव्हा त्यांनी पंचनामे केले आणि अहवाल सादर केला असं आम्हाला सांगितलं। फेब्रुवारीमध्ये अतिवृष्टी झाली तेव्हा, पण जो आता अहवाल त्यांनी सादर केला तो निरंक दाखवला गेला। याची आम्हाला आधी कल्पना नव्हती। आता जेव्हा शेतकऱ्याची आर्थिक मदत आली त्यात आमचे पिंपरी काथरगाव शिवार पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। आमच्या शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही। शेतकऱ्यांच्या तोंडापर्यंत घात जातो आणि पावसामुळे शेतकऱ्यांना निराश व्हावं लागतं आणि शासन जी मदत करते ती सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही। 3 दिवसापूर्वी तुम्ही संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदन दिल्यानंतर तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेने आपल्यावर काय कारवाई केली आतापर्यंत? कुठलीही कारवाई केलेली नाहीये। त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही आधी तक्रार का बरं केली नाही। आम्हाला आधी याची कल्पनाच नव्हती की आमचा अहवाल सादर झाला नाही, की आमचा अहवाल निरंक दाखवला गेला। कारण पंचनामे करणारे हे महसूल विभागाचे कर्मचारी होते, त्यात आपल्या सरपंचाचा काही रोल नव्हता। त्याच्यामुळे याची कल्पना आपल्याला नव्हती, ती आता मिळाली। त्याच्यामुळे आपण त्यांना आधी निवेदन दिलं, त्यानंतर स्मरणपत्र दिलं, पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद आपल्याला दिलेला नाहीये किंवा आपल्या तक्रारीची दखल घेतलेली नाहीये। त्याच्यामुळे आपण हे शेतकऱ्यांसोबत घेऊन हे भूमिगत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन चालूच राहणार आहे। संग्रामपूर तहसीलला नव्याने एक नवीन तहसीलदार आलेले आहेत। त्यांना या बाबीची जवळपास पूर्ण माहिती नाही। असं असताना सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना जाऊन ही बाब प्रत्यक्ष सांगितली। त्यानंतर स्मरणपत्र सुरुवात दिलेलं आहे, परंतु प्रशासनाच्या बेदर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत लक्षात न दिल्यामुळे गावकऱ्यांना हा अत्यंत धाडसा आणि विक्रमी निर्णय घ्यावा लागतात, ज्यामुळे अनेकांच्या जीवनाला सुद्धा धोका आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करतात। कॅमेरामॅन सुरेश सह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, काथरगाव, संग्रामपूर।